टार्गेट करता म्हटल्यार तुमच्या सारखे म्हणल्यार मिडिया टार्गेट करतात म्हटल्यार तुम्ही जशें क्वेश्चन करता पळय तशें आमी करपाक सोदता. दिस इज वॉट आय एम ट्रायंग टू से. So weightage. When you are questioning opposition, okay, opposition सगळे collective question करता. तुमका weightage आसूंक जाय. So what is the weightage you all have? What is the weightage? No, see, we are playing a role of amplifying things. No. That is understood. That I have understood. पण तुमका weightage कितले हा I'm down. So what तुमचे strength, total strength कितले हा? How much pressure can you put and how much they will listen to your? Yes, only time will tell that. No. Only time will tell that. And one thing, second thing, most important thing is आम्ही 4.5 वर्सां आमच्याकडे strength किती आसलेली. We managed to keep the government under check, no. आम्ही काल सकाळी उठून हांगा येवन बसला तशी आमची पोझिशन ना. ॲटलिस्ट दॅट वील यू अप्रिशिएट. They appreciate that. जेन्ना आमी गव्हर्नमेंटाक चॅकान दवरूंक शकता लिमिटेड नंबर ऑफ पीपल. ऑपोजिशनाक हें म्हणटात का ऑपोजिशनाक वाय दे वील लिसन टू युअर ते म्हणटा ते कित्याक डिमांड ऑफ द पीपल. आमी लोक आमी वोटरच न्हू. तर आतां ऑपोजिशन आमकां जर सांगता आमी हे डिमांड घातले तांकां लेट देम टेल ऑन आवर फेस नो आमकां हे एक्सेप्टेड ना. लेट देम डू दॅट. आमी पळय रावला ते करतले म्हणून ते लेट देम डू दॅट. कित्याक आमकां जर तेंच्यांनी ना म्हटले जाल्यार आमच्या वांगडा लोकांकूय ना म्हणटा न्हू ते. लेट देम डू दॅट. तुम्ही आता आमकां तसो क्वेश्चन केला पळय न्हू. हांव तुका एक चॅलेंज करता. तुमी लोकां कडेन वचून विचार आमी जे डिमांड घातले पळय ते पडटा तुमकां काय म्हणून तांचें कितें उत्तर आसा पळय ताका आमी मान्य तुवें क्वेश्चन केलो न्हू म्हाका लोकांक वचोन विचार म्हणटा न्हू तुमी लोकांक विचारलें 67% लोकांक विचारलें तुमी म्हणटा पळय आमी आमचे वोटर्स ते तुका सांगता तूं एक काम कर हेच विचार आमी जे पॉयंट घातले पळय ते लोकांक विचार. पळय तुमी जे पॉयंट घालून ते म्हाकाय पडटा पूण हांव कितें म्हणटा वॉट इज द वेटेज यू ऑल हॅव तुमी 67% टायम वील टेल. आमी शिका फुडें वीट खावया नाका. आमचें आयकता काय ना ते ऑपोजिशनाक सांगून न्ही आमकां. स्वप्नीश तुमी म्हणलें चारय पार्टी एकठांय येवन फायट करपाक जाय. काल गोवा फॉरवर्डाचो विजय सरदेसाय हाणें एक स्टेटमेंट केलो कितें आमी तात्पुरतें हें युतीची जी बोलणी आसा ती स्थगीत दवरता म्हणून आनीक तो चोन होल्ड म्हणला आनीक फुडें मागीर डिसायड जातलें म्हणून कितें तें ते कशें भशेन तुमी पळयता. आमी तांकां डेडलायन दिल्लेली आहा 15 सप्टेंबराक टू कन्क्लूड ऑन शीट शेअर. आमचे कडेन फॉर दॅट आनीक 41 दीस आसा. सो लेट देम डू द पॉलिटिक्स. आमी ह्या मंथ एंडाच्यान जर जाग्यार पडना एंड वी हॅव ऑल्सो ऑफर्ड देम की आमी कॉर्डिनेट करता जर तुमकां कम्युनिकेशन गॅप जाता तुमकां एकामेका मदीं पटना जाल्यार वी आर विलिंग टू टेक द रोल ऑफ कॉर्डिनेटर. आमी ऑर्गनायज करता मिटींग तुमी बसा उलया पूण आमकां आउटकम तुम्ही पार्टीचे मिडलमॅन कशें जावन काम करतले आता कॉर्डिनेटर म्हणून 4 पार्टीचे मिडलमॅन अशें जावन काम आसतलें. कॉर्डिनेटर इज द टर्म. पण ते पार्ट्यो आसा ज्यो काँग्रेस आसा बाकी सगळ्यो ज्यो जुन्यो पार्टी आसा सो तांकां आतां तुमची गरज पडटली तांकां आतां अशें जालां की पार्टेक आतां कोणाचो तरी सपोर्ट घेवन बसून बाबा आमचे सबमीट करा असो परिस्थिती येयल्या पार्टींचेर अशें तुका दिसता. पयलींचीच एक्झाम्पल घेवया. आमच्या एलोपीन SMS धाडली मेसेज धाडली ती सिनियर मोस्ट ऑपोजिशन लिडराक पावोंक ना म्हटल्यार गॅप आहा प्रॉब्लेम आहा कोणी तरी ते सॉल्व करपाक जाय. सो वी आर वॉलंटियरींग आहा सर की आमी ते सॉल्व करपाक रेडी आहा म्हणून. खरोच गॅप आसा काय तेंच्या भितरूच सगळ्यांचो इगो आसा असो सो तुमी वॉटेवर द कॉज मे बी पळय एंड ऑफ द डे न्हू हार्म कोणाक जातलें लुकसाण कोणाक जातलें तांकां पॉलिटिकल डॅमेज जातलो पूण आमचो लायफ इफेक्ट जाता न्हू. फाटल्या 15 वर्सांचेर आमी हे पळयता आनी ह्या फावटी जर आमी उगी वचून स्पॅक्टेटर हे पळोवंक लागले न्हू जाल्यार प्रॉब्लेम जाता. Sometimes 15th September they do not fulfill the demands. Then will you campaign against the opposition, or will you, in other words, put up a party priority Goa party? No, we are not creating new problems. आणि एक पार्टी जर तितून येईल वी आर आस्किंग फॉर युनायटेड ऑपोजिशन तितून आणि एक पार्टी हाडल्यार आमचो डिमांड आमी कॉन्ट्रडिक्ट करपाचें जालें ना. पार्टी ना आमी लोकां कडल्यान परत डिमांड घालपाक लायतले. सी आमची एक्शन आमी 15 दीस बिफोर हँड आमी इनिशिएट करता. ऑन 1st of September वी वील रिएसेस इज देयर एनी डेव्हलपमेंट प्रोग्रेस आसा काय ना. जर ना जाल्यार आमचे फॉलोअप एक्शन फ्रॉम 1st of September इनिशिएट जातले. टील दॅट टायम वी आर ऑल्सो वॉचिंग. बिकॉज शंकरान ज्या भाशेन म्हणला तो फुलफील करना देन दे हॅव टू फेस द वर्स्ट म्हणून हांवें कितें तेणें नॉट दीज वर्ड्स. पूण आमकां आतां कशें आसा जशें दिल्ली म्हटल्यार सेंटराच्या पदान आनी गोंयानूय स्पेसिफीक आहा वी आर आस्किंग रेजिग्नेशन सो स्पेसिफीक मिनिस्टर्स कित्याक तेंची फॉल्ट कितें आसा पळय ती सगळ्यांक कळलेली आहा वीच इज द ऑथॉरिटी वीच इज एट फॉल्ट. तो आमकां झिरो डावन करपाक न्हू कळपाक जाय की युनायटेड ऑपोजिशन जावपाक कोण पॉलिटिशियन हडल क्रिएट करता पळय
त्याच पॉलिटिशियनांची नांवां मागीर आमकां लोकांक सांगूंक मेळ्ळी ना. पण हांगाच्यान आमी एक एक्सरसायज इनिशिएट करता. असले जे पाड लोक आसात पळय गोंयांत, जेंकां लागून अख्खें गोंय सफर जाता, ते कोण पाड लोक ते लोकांक कळप म्हत्वाचें. आनी ते कळ्ळें काय मागीर डिसिजन मेकींग टायम इज एट द टायम ऑफ इलेक्शन. तेन्ना मागीर लोकांक डिसिजन घेवनी. वी आर जस्ट गोइंग टू एम्प्लिफाय द कॉज ऑफ द प्रॉब्लम. हे तरी विशय आसा कितें आतां जर तेंची युती जाली बाय चान्स, पूण थंय अशें आसा थोड्या मतदारसंघात काँग्रेसचोय जे इच्छूक आसा, आपाचोय इच्छूक आसा, मागीर बाकीचे जर युती जाता जाल्यार गोवा फॉरवर्डाचो तेन्ना एकट्या तिगा भितरल्यान एकट्याक जर तिकेट दिली जाल्यार ते 3 जाण रावतलेच न्हू. तेन्ना तुमी म्हणटाले की हो पाड आसा असो कितें विशय जातलो. आमी पार्टीन रिस्पॉन्सिबिलिटी घेवप म्हणटा. पार्टीन स्टेटमेंट करप इम्पॉर्टंट. जाल्यार तो म्हणटालो आपूण पार्टी सोडटा इंडिपेंडंट तशें कित्याक मदीं उलयता. म्हाजो प्रश्न विचारता पळय हांव. परत रिपीट करपाचें. फाल्यां सकाळीं 3 जाण जर हें आसा कॅन्डिडेट इच्छूक आसा, एकट्यान जर पार्टी सोडली आनी तो इंडिपेंडंट जर रावलो जाल्यार मागीर तुमी मागीर कशें हें करतले. तो तुमी पाड म्हणून तुमी कोण पाड म्हणून कसो सांगतले. आमी पाड म्हणून सांगचे ना ना. आतां तुवें म्हटलें न्हू की कोण बाबा हे पॉलिटिकल हें करूंक सोदता जाल्यार म्हणजे म्हाजो प्रश्न आसा की तुमी आतां ते मनीस खंयचो बरो आसा खंयचो हे तुमी कसो हें करतले. आमी त्या डोमेनान वचना. त्या डोमेनान पॉलिटिकल पार्टीज आपलो कॅन्डिडेट काडटलो, पूण ते खंयच्या कॉन्स्टिट्युन्सीन खंयची पॉलिटिकल पार्टी खंयचो कॅन्डिडेट बसयतलो ही तेंची डिसिजन. आमचें इतलेंच म्हणणें आहा तुमी एका टेबलार येया आनी डिसायड करा की खंयच्या कॉन्स्टिट्युन्सीन कोण बसतलो. तितूनच म्हाजो प्रश्न आसलो. तितूंतल्यातल्यान जे अतृप्त आत्मा आसतली ते इंडिपेंडंट बसतले पळय तेजो कंट्रोल पार्टीचेरूय ना. म्हणजे पार्टीचोय तेंचेर तेच कंट्रोल हांव म्हणटा. हांगासर मागीर लोकांचें डिसिजन न्हू लोकांनी ठरोवपाचें. कित्याक तेका जर आपल्या गांवापेक्षा आपल्या कॉन्स्टिट्युन्सी पेक्षा आनी गोंयापेक्षा आपलें पॉलिटिकल कॅरियर म्हत्वाचें दिसता जाल्यार ते लोकांनी तशें समजून मागीर कितें तरी निर्णय घेवप न्हू. आमचें काम इज जस्ट लायक मिडिया. कितें करता आमी स्पेसिफीक एक टॉपीक घेवन ऑन इलेक्शन स्पेशलायज एरिया. तुमचे मिडियाचें काम व्हेरी आहा, सगळी तुमी कवर करता. आमी फोकस ऑन दीस डेव्हलपमेंट. आमचे सो डिमांड आहा पळय तेजेरूच आमकां ती कॉमेंट्री रन करपाक जाय सो दॅट वोटर्सांक ऑन द डे ऑफ इलेक्शन दे वील बी हॅविंग बेटर डिसिजन मेकिंग ऑथॉरिटी अँड पावर. तेंचे कडेन जास्त डेटा आसतलो आनी तेंचो डिसिजन त्या टायमार बरो येतलो. दॅट इज द एक्सरसाइज. तुमकां अलायन्स जाय, लोकांक अलायन्स जाय, सगळे अलायन्स करतात पण पार्टी अलायन्साचें नांवूच घेयना. सगळे वेगळी आपली दारात घेवन चल्ले. तुमकां अशें दिसना की हातूंत मुद्दाम जाणा खंय तरी बीजेपीकूच हाडून वापरतात अशें ना. तेन्ना आमी पर्सनली गेलेले रेप्रेझेंटेशन दिवपाक आनी सरप्रायझिंगली 4 पार्टीचे जे रेप्रेझेंटेटीव आसलेले आय कॅन नेम देम ऑल्सो. आमी काँग्रेसीन मिस्टर गिरीश चोडणकारा कडेन गेले, आमी गोवा फॉरवर्डार मिस्टर विजय सरदेसाय कडेन गेले, आमी आम आदमी पार्टी मिस्टर वाल्मिकी नायका कडेन गेले आनी रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी वी वेंट टू मिस्टर विरेश बोरकर. आनी चौगांयनी आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलो की बरेची गोष्ट म्हणून. समवन हॅज टू टेक द लीड, समवन हॅज टू क्वेश्चन अस. बरेची गोष्ट. आतां पळय फाटल्या 10 वर्सांचें एक्झाम्पल घेया. तेंच्यांनी अशें कितें केलें आनी कितें करूंक ना. पार्टी हॉपिंग केली, तेंच्यांनी आपल्याक जाय तशी अंदाधुंदी केली आनी ह्या फावटी जर तेंकां ऑपोजिशन पार्टी परत तुमकां बीजेपी टिकेट दिना न्हू, तुमी आमचे कडेन आमी तुमकां टिकेट दिता म्हटल्यार अक्षरशः पोचून आयले न्हू तेंच्यांनी हें सगळें करून. तांकां प्रश्न कोण विचारतलो. आमी विचारूंक जाय न्हू आनी कोणी तरी लीड घेवंक जाय न्हू. आतां जर लोकांक आमी करता, आमी जितल्या लोकांक विचारले इन्क्लुडींग पॉलिटिकल पार्टीचे कॅम्पेनिंग करतात पळय आनी तेंचे कार्यकर्ता आहा दे हॅव ऑल्सो एग्रीड टू दीस. ते म्हणटा बरेची गोष्ट. आमकां बेस्ट एक्झाम्पल तेका 70चे लोक येयलेले आहा. 2017 ज्या मनशाच्या अगेन्स्ट कॅम्पेन केल्लेले, बीजेपीच्या अगेन्स्ट कॅम्पेन केल्लेले बीजेपीच्या लोकांनी तेन्ना बाब विश्वजीत राणे काँग्रेसीन तेका अक्षरशः तेंच्यांनी वस्त्रहरण केल्लेलें ड्युरींग द कॅम्पेन. कित्याक तेजी कर्माक तशी आसलेली. इलेक्शन जाल्यार निवडून येयलो पळय जाल्यार तो तेंच्याच मेदार बसून जेवंक लागलो. असल्या लोकांनी मागीर कितें करप. ते निश्ठावान कार्यकर्ते न्हू पार्टीचे. तुम्ही भाड्याचे कॅन्डिडेट हाडटले जेंकां हेच गाळयो घालता आनी फाल्यां मागीर तेंकां निर्लज्जपणां करप. म्हणून पार्टीचे जे कार्यकर्ते सुद्दां आहा पळय ते सुद्दां आमकां कॉन्फिडन्स दिता की तुमी करा हें म्हणून. कित्याक आमकांय भाड्याचे कॅन्डिडेट्स नाका. ना हांव तें म्हणटा हेंची सगळ्यांची वेगळी वेगळी दारां आसा तुमी क्वेश्चन मार्क घेयनाका म्हणटा. तेंची सगळ्यांची सिंगल विंडो क्लियरन्स करपाचेर आयडिया न्हू. आमकां सगळ्यांक मेळोन तेच करपाक जाय. विश्वासदार आसा आनी प्रयत्न करपूच जाय. सगळ्यांनी एफिडेविट करून सगळे देवाचे शपथ घेवन बीजेपीन गेले. एफिडेविटाची कितें जालें तुमी तुमचे एफिडेविट एफिडेविट इलेक्शना उपरांत Please affidavit legally binding on the parties, इलेक्शना on the candidate. सॉरी Is it legally binding on the candidates who will defect later on? तेच आमी कन्सल्ट करतले न्हू. वी आर हॅविंग आवर लिगल एक्सपर्ट्स इन आवर सर्कल.